शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी हे संत तुकाराम महाराजांनी 400 ते 500 वर्षापूर्वी आपल्याला अभंगाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला होता. तरी ऊस लागवड करत असताना बियाणे किती महत्वाचे आहे, तर डॉक्टर ॲग्रीवाली ऊस रोपवाटिकेच्या माध्यमातून जी रोपं तयार केली जातात यासाठी फक्त ऊस संशोधन केंद्र पाडेगाव असू दे किंवा कोईमतूर असू दे या ठिकाणी आणलेलं टिश्यू कल्चर फर्स्ट जनरेशन असू दे, फाउंडेशन फर्स्ट स्टेज, आपण हे बियाणं का वापरतो? तर फाउंडेशनचे बियाणं हे जर आपण वापरलं लागवडीसाठी तर तो उत्पादनात 20% उत्पादन हे फक्त बियाण्यावरती अवलंबून असतं. तर फाउंडेशनच्या बियाण्यामध्ये जी उगवण क्षमता असते, वाढीचं जी स्पीड असतं हे रेग्युलर बियाण्यापेक्षा 100% जास्त असतं. रोग किडीला अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद देणारं, पाण्याचा ताण सहन होणारं, लवकर वाढणारं, जे खतं टाकतोय ते पटकन अपटेक करून दुप्पट गतीनं वाढ करण्याचं जे काम आहे ते फाउंडेशनचे बियाणं अतिशय चांगल्या प्रकारे करू शकतं. त्यामुळं चांगलं प्रतीचं बियाणं वापरणं हे आत्ताचे गरजेचं आहे. धन्यवाद.